हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे. तर मागचा एक जागरण गोंधळाचा व्हिडिओ टाकला होता. हा माझा मामे भाऊ आहे आणि त्याच्या लग्नाचा जागरण गोंधळ होता तो. आता मेहंदी फंक्शनचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर मेहंदी ऑलरेडी काढून झालेली होती. आमचं जस्ट फोटो सेशन वगैरे चाललेलं होतं. तेव्हा आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून कोण हातात घेतले प्रत्येकीने आणि त्याच्या हातावर मेहंदी काढायचं जस्ट असं फॉर्मॅलिटी केली. तर सुंदर मेहंदी काढलेली होती. बघू आता रंग किती येतो मेहंदीला. तर हे काही क्लिप्स आहेत की मी तेव्हा प्रेझेंट नव्हती तिथे, पण हे क्लिप्स माझ्यापर्यंत पोहोचलेले आणि म्हणजे लग्नाच्या 8 दिवसाआधी जे आपण मस्त नाच गाणी वगैरे करतो ना, तेच ह्या सगळ्यांनी एन्जॉय केलेलं. आत्ता ना मी हे याचं बॅकग्राऊंड जे म्युझिक आहे ना ते काढलेलं आहे, कारण मला कॉपीराईट क्लेम लागेल त्याच्यामुळे. तर गाणं शांताबाईचं आहे. इथे मी सांगून देते, शांताबाई हे जे गाणं होतं ना त्याच्यावर यांच्यातल्या एकाने ना साडी घातलेली आहे आणि बाकी सगळे तो नाचतो आणि त्याच्या अवतीभोवती हे सगळे नाचत होते. अशी मजा मस्ती लग्नात चालते. त्याच्यानंतर इथे पण हे सगळे मस्त स्टेजवर मेहंदीच्या दिवशी नाचलेले आहेत आणि खूप मज्जा येते बरं का. म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही भरपूर सगळे खूप वर्षानंतर एकमेकांना भेटलेलो होतो आणि एक खूप जास्त एनर्जी होती. आता सगळे असं जॉब वगैरे सांभाळून आम्ही इथे सगळे भेटत होतो आणि एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी आमच्यात होती. लहान मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत होते. माझी निधीसुद्धा खूप छान एन्जॉय केलं तिने. आणि खरं सांगायचं ना, हे असे कार्यक्रमच आपल्या सगळ्यांना एकत्र घेऊन येतो. नाहीतर आत्ताच्या याच्यामध्ये मोबाईल काम याच्यामुळे आपण खूप दूर गेलेलो आहोत एकमेकांपासून. म्हणजे थोडंसं बोलणं होतं, एखादी मॅसेज होतो, पण अशा भेटीगाठी ना खूप जास्त कमी झालेल्या आहेत. पण अशा भेटीगाठी झाल्यानंतर एकत्र गप्पा मारत बसणं, जुन्या आठवणींना उजाळा देणं, त्याच्यानंतर नणंद भाऊजाई यांची हशी मजाक ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या म्हणजे ना एक असं वेगळ्या प्रकारचं सुख असतं जे खूप कधीतरी मिळतं आपल्याला. तर ह्या माझ्या मामी आहेत. तर हे मामी लोक वगैरे असतात, त्यांची एक वेगळ्याच प्रकारची ना मस्ती चाललेली असते. मामींनी कानात हेडफोन लावून घेतले आणि ते सध्या ट्रेंडमध्ये आहेत ना हे असे हेडफोन, तर कान उचकवायचे चाललेले होते मामींचे आणि आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. त्याच्यानंतर गाणं सुरू झालं शांताबाईचं आणि मामींना असं झालं होतं की मी कधी एकदाची डान्स करते. आम्ही सगळे वेट करत होतो प्रोग्राम स्टार्ट होण्यासाठी, पण मामींना काही होऊ द्यायचा नव्हता प्रोग्राम स्टार्ट. त्याच्याने मामी आणि त्या नाचायला लागल्या. ह्या इकडच्या मोठ्या मामी आहेत आणि ही माझी आई आहे. तर ते नणंद भाऊजाईचं चाललेलं होतं. तिकडे मावशी बसलेल्या आहेत आईजवळ. ते एकमेकींना असं चिडवत होत्या, नंदांना दोघं भाऊजाई चिडवत होत्या. इकडे आत्याची मुलगी मामाची मुलगी आणि मावशीची मुलगी बसलेली आहे. तर त्यांचं तसंच चालू, जसं त्यांचं माझ्या मावशी माम्यांचं होतं तसंच या दोघींचं चाललेलं होतं. आणि त्याच्यानंतर ना स्टेज परफॉर्मन्स सुरू झालेले संगीताचे. म्हणजे मेहंदी सकाळी झाली, मग रात्री त्यांनी संगीतचा कार्यक्रम ठेवलेला होता. तर प्रत्येकाने डान्स केलेला आहे आणि म्युझिक इथे वाजणार नाही, कारण मी काढून टाकलेत सगळे म्युझिक, कॉपीराईट येईल त्याच्यामुळे. तर लहान मुलांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर निधी आणि निधीच्या पप्पांनी पण छान परफॉर्मन्स दिलेला आणि असं म्हणजे आम्ही ठरवलं होतं की छोटा छोटा डान्स करायचा. तर आमचा पण डान्स झाला. त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेला आहे. तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तर चॅनलला जाऊन तुम्ही विजिट करा आणि बघा. माझ्याबरोबर ही माझी मावशीची मुलगी आणि हे जिजू आहेत, त्यांनी पण खूप सुंदर परफॉर्मन्स दिलेला होता. आणि त्याच्यानंतर ही मामाची मुलगी आणि ही तिची मुलगी. तर ह्या दोघं मायलेकींचा जो परफॉर्मन्स होता ना तो पण खूप छान झाला. त्यानंतर ह्या ज्या माझ्या मामी आहेत ना, त्यांचे भाऊ वहिनी, त्याचबरोबर मामींचे भाचे, माझा दुसरा मामे भाऊ, या सगळ्यांनी पण खूप सुंदर असा छान परफॉर्मन्स दिलेला.
आणि एनर्जेटिक होता या सगळ्यांचा परफॉर्मन्स. काही मामांचे बाकीचे भाची वगैरे हे आलेले होते ना, ते लेट आलेत ॲक्च्युली. त्यांचा परफॉर्मन्स आम्ही मिस केला, पण तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून मी पण तो त्यांचा परफॉर्मन्स पाहिला आणि तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते आहे. याच्यानंतर थेट हळदीच्या दिवशी तुम्हाला भेटते आहे मी. दीपाताई, कल्याणी वहिनी, या तिघं वहिनी, दीप्तीताई, वंदूताई, हिरू मामी, दाखवलं. मामी दिसताय का? दिसल्या. मामी हाय करा. भार्गवी आणि तिकडे मामी, ही आशा मामी, राणी मावशी आलं ना. आलं. तर हळदीच्या दिवशी ना आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. थोडंसं इंट्रोडक्शन मी माझ्या फॅमिलीचं दिलं. त्यानंतर नवरदेवाला हळद लागली आणि त्याच्यानंतर नवरीला हळद लागली आणि थेट त्यानंतर आमचा हळद खेळायचा कार्यक्रम सुरू झाला. चांगला फोटो घे, चांगला शूट घे, चांगला राणी. हां, रात्री कसे कान आला होतो की तू? कान कसे आलं होतं? ये वेड्यासारखं कुठं पण असं ना. अरे असं. त्यानंतर ना आम्ही मस्त अशा हळदीने भरलेल्या तोंडाने फोटोशूट केलं. हळद लागल्यानंतर रास भरणे, रास पाखडायची आहे, हा एक कार्यक्रम असतो. माझ्या दोघं फॅमिलीमध्ये होतो, सासरी आणि माहेरी. तुमच्या फॅमिलीत होतो की नाही नक्की सांगा मला. तर इथे जे घरातले गौराई वगैरे बसलेले असतात ना सकाळी, ते सगळे मिळून जमतात आणि 5 जणी मिळून इथं ते गहू आणि तांदूळ यांच्यामध्ये गणपती बाप्पा ठेवलेले असतात आणि मग ते थोडं थोडं सुपडीत घेऊन ती पाखडतात. याचं प्रमाण असतं, आता मला सांगता नाही येणार कारण माझ्या लग्नाची जी रास होती ते याचा काही कार्यक्रम मला पूर्ण माहिती नाही कारण भरली गेली नव्हती. आणि जेव्हा माझ्या दादाचं लग्न झालं होतं ना तेव्हा मी खूप छोटी होती, त्याच्यामुळे याचं काय प्रमाण असतं हे मला माहीत नाही. बरं, ही रास भरतानाचा जो प्रोग्राम होतो ना तेव्हा छान छान अहिराणी भाषेतली गाणी पण म्हटले जातात. घरातल्या ज्या बायका आहेत ना त्याच म्हणजे मोठ्या बायका त्या गाणे म्हणतात. रास भरून झाल्यानंतर कुंभाराकडनं मडके आणायचे असतात कारण नवीन शुभकार्य आपल्या घरात होत असतं, तर हे मडके आणले जातात. आणि आता मोठे मातीचे मडके आणले जायचे, पण आता इथे स्टीलचे आहेत. मला नाही माहिती की का म्हणजे मडके नाही आणले यांनी आणि कुंभाराकडे पण गेले नाही. तर इथे कुंभार म्हणून ना माझी मावशी, जी लहान मावशी आहे ती बसलेली आहे आणि ज्या 5 सुवासिनी होत्या त्यांनीच या मडक्यांची पूजा वगैरे केली. आणि आता ह्या 5 जणी असे मडक्यावर मडके, असे 2 मडके आहेत ना ते घेऊन जातील. नाचत गाजत वाजत हे मडके घरापर्यंत घेऊन जातात कारण प्रत्येक आता लग्न हे शुभकार्य असतं, मग ते वाजत गाजतच झालं पाहिजे.
घरी आणल्यानंतर जी नवरदेवाची आई आहे म्हणजे माझी सगळ्यात लहान मामी, त्यांनी या ज्या सुवासिनी मडके घेऊन आलेल्या होत्या त्यांचं ऑक्शन वगैरे केलं आणि मग हे मडके घरात ठेवले जातात आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर हे हळदीची जी रंगीत असते ना ती सुरू झालेली आहे. खूप धमाल आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर ना हळदीच्याच दिवशी हळदीचा डान्स वगैरे झाल्यानंतर ना नवरदेवाच्या अंगावरचं तेलंग पाडलं जातं. आता तेलंग हे प्रत्येकाचं इथे वेगळं वेगळं असतं. आमच्या इथं घरात पाडलं जातं, नंतर पूंजाजवळ पाडलं जातं, बाहेर चुल्याजवळ, असं वेगवेगळ्या पद्धतीने पाडलं जातं. आणि प्लस हे असे अहिराणी भाषेतले जे गाणी आहेत ना ते पण बोलले जातात. त्याच्यामध्ये फॅमिलीचे जे मोठे घरातले असतात ना आपले पूर्वज वगैरे त्यांचे नाव घेतात बहुतेक. चुलता दुनिया दिन्यात बारी उठा उठा रे कबाडी, उठा उठा रे कबाडी, उठा उठा रे कबाडी, उठा उठा रे कबाडी, कांदे बांधल्या बाकरी आधी घरात तेलंग पाडलं गेलं, त्याच्यानंतर उंबरठा जो असतो ना आपल्या दरवाजाचा त्या उंबरठ्यावर तेलंग पाडलं जातं आणि मग सगळ्या शेवटी मंडपामध्ये नवरदेवाच्या अंगावर हे तेलंग पाडलं जातं. 5 सुवासिनी असतात त्या ठिकाणी. घरात, चुल्याजवळ, उंबरठ्यावर, अंगणात आणि शेवटी जे 5व्यांदा असतं ना ते बहुतेक नवरदेवाच्या अंगावर पाडलं जातं. आमच्याही लग्नात झालं होतं पण मला एवढं काही आता एवढं 9-10 वर्ष झाले एवढं आठवत नाही आहेत. पण याच्यात बघितल्यानंतर मला असं वाटतं आहे की हे 5वं जे असतं ते नवरदेवाच्या अंगावर सगळ्यात शेवटी पाडलं जातं. आणि मग हे ना सगळे मिळून 1 बाय 1 असे उखाणे घेतात. हे जे 5-6 जणी आहेत ते. याच्यामध्ये एक पोखण्याचा कार्यक्रम असतो, ती क्लिप मी नाही शूट करू शकलेली. सुनवान खेड्यांची उघडा खिडकी जाऊ द्या पालखी राणी कोणाची भगवान
थांबा. घ्या ताई. घ्या घ्या. हा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही जे सगळे काही भावंडं जमले होते, आमचे भाची वगैरे जे होते, काही आमच्या मावश्या माम्या, आम्ही सगळ्यांनी मिळून असे छोटे छोटे रील केले. आता सध्या रीलचा खूप ट्रेंड आहे, म्हणजे सगळ्यांच्या फंक्शन वगैरेमध्ये रील्स होत असतात. त्याच्यानंतर आई वगैरे मावशी या सगळ्यांनाच आम्ही इन्व्हॉल्व केलेलं. तर हा एक रील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. माझ्या सगळ्या मामी होत्या, मावश्या होत्या, आम्ही सगळ्या चुलत बहिणी वगैरे होत्या, काही माझ्या भाची वगैरे सगळे होतो आम्ही, आणि सगळ्यांनी मिळून असं छान मस्त रील केला. तर आजचा हा हळदीचा आणि संगीताचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, कारण ना खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पुढच्या काही भागांमध्ये अजून बघायला मिळणार आहे. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि भेटूया पुढच्याच अशा नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.